घाटंजी येथील पंचायत समिती सभागृहात हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी त्यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून वृक्षारोपण करण्यात आलं। कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी हरित क्रांतीतील नाईक यांच्या योगदानाचा आढावा घेत आधुनिक, नैसर्गिक आणि जैविक शेतीचं महत्त्व अधोरेखित केलं। शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदे, दुग्ध व्यवसाय आणि फळबाग लागवडीवर भर द्यावा असं मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नितीन कुरमेलकर यांनी। न्यूज मराठी 24 भाषेमधून निलेश कुरमेलकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। आज आलो घाटंजी पंचायत समिती इथे। तर इथे वृक्षारोपणचा जो कार्यक्रम चालू आहे त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया घेऊ। तर तुमची प्रतिक्रिया काय आहे वृक्षारोपणबद्दल? नमस्कार, माझं नाव सिकंदर इनामदार। सध्याच नवनियुक्त गटविकास अधिकारी म्हणून घाटंजी येथे माझी नेमणूक झालेली आहे। आणि आज 1 जुलै म्हणजे वसंतरावजी नाईक हे जे महाराष्ट्राचे पहिले हरित क्रांतीचे जनक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या स्मरणार्थ आपण एक कार्यक्रम ठेवला होता। त्या कार्यक्रमामध्ये आपल्या भागातील जे कृषी संपन्न शेतकरी आहेत, कृषी तज्ञ आहेत आणि जे दिवस रात्र कष्ट करणारे आपले किसान बांधव आहेत, महिला असतील, पुरुष असतील, या सर्वांना आपण बोलवलं होतं। त्यांना कृषी विभाग असेल, पशु विभाग असेल, या दोन्ही विभागांकडून त्यांना मार्गदर्शन देण्यात आलं। आणि त्यांच्याच हस्ते आज आपण कृषी दिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये घाटंजीमध्ये आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्याच्यामध्ये सर्व शेतकरी बांधव, महिला, बंधू भगिनी सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। आणि इथून पुढं वृक्षारोपणाचा कार्यक्रम असाच वेगवेगळ्या प्रसंगी आम्ही घेत राहू। आणि हे वृक्ष फक्त लागवड करण्यापुरते नाहीत, तर ते जोपर्यंत त्यांचं आयुष्यमान जगत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांची काळजी घेत राहू, अशी आम्ही सर्वांनी शपथ घेतलेली आहे। आणि बाकी सर्वांना वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान। धन्यवाद सर। न्यूज मराठी 24 भाषेमधून निलेश कुरमेलकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। यवतमाळ, घाटंजी, टिपेश्वर, किनवट, आदिलाबाद या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी टिपेश्वर रेल्वे जन आंदोलन समितीच्या वतीनं घाटंजीतील जयस्तंभ चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनापूर्वी शहरातून जनजागृती रॅली काढून नागरिकांमध्ये रेल्वे मार्गाच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करण्यात आली। एकच मिशन, रेल्वे स्टेशन आणि रेल्वे आमचा हक्क आहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यानंतर जयस्तंभ चौकात झालेल्या सभेत शहीद स्मारकास अभिवादन करून आंदोलनाचं रूपांतर जनसभेत करण्यात आलं। या रेल्वे मार्गामुळे यवतमाळ, घाटंजी, टिपेश्वर, किनवट आणि आदिलाबाद या भागाच्या विकासाला गती मिळेल, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा विस्तार होईल, तसंच स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होईल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं। 7 दशकांपासून प्रलंबित असलेल्या या रेल्वे प्रकल्पाकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत तातडीनं मंजुरी देऊन काम सुरू करावं अशी जोरदार मागणी करण्यात आली। अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीच्या वतीनं देण्यात आलाय। 24 भाषेमधून निलेश कुरमेलकर, यवतमाळ जिल्हा। आज आपण आलेलो घाटंजीमध्ये आणि टिपेश्वर जन आंदोलन समिती त्यांचे जे अध्यक्ष आहे महेश पेंदोर भाऊ, तर यांचे प्रतिक्रिया घेऊ। काय नाव आहे सर तुमचं? धनलाल पवार। तर आज तुम्ही इथं जे आंदोलन उभं केलं आहे याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? ह्या संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हा जो यवतमाळ घाटंजी पासून तर आदिलाबाद म्हणजे तेलंगणा हे त्रिसंगम या ठिकाणी होणं आवश्यक आहे। कारण की या भागाचा आतापर्यंतचा विकास जर बघितला तर आतापर्यंतचा विकास या ठिकाणी या 45-50 वर्षामध्ये झालेला नाही। तर या समितीच्या माध्यमातून रेल्वे संघर्ष समिती आज या ठिकाणी स्थापन झालेली आहे। या समितीला आमच्या मराठवाड्यातून, आमच्या तेलंगणा भागातून संपूर्ण आम्ही पाठिंबा देणार आहोत। या कामी आमचे जवळचे मित्र, आमचे खासदार नागेशजी घोडाम साहेब माझे जवळचे मित्र आहे, तसेच नागेश पाटील अस्टिकर यांच्या संपर्कात राहून आम्ही यांच्यासोबत हे महेशजी आज जे आंदोलनासाठी त्यांनी सहभाग घेतला, यांच्यासोबत असलेले सर्व त्यांचे सहकारी आम्ही यांच्यासोबत राहू। आणि जेव्हा या समितीला आमची काही गरज भासल्यास आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी उपलब्ध होऊ। कारण का हा विषय केवळ घाटंजीपुरता मर्यादित नसून हा विषय पूर्ण विदर्भ आणि मराठवाडा व तेलंगणासाठी फार महत्त्वाचा आहे। त्यासाठी आम्ही ह्या संघर्ष समितीचा पाठिंबा आम्ही आज दर्शवतो। एवढंच या प्रसंगी बोलतो। आणि या संघर्ष समितीला आमच्या सर्व या मित्राकडून, आमच्या आलेल्या सर्व मराठवाड्यातील कार्यकर्त्याकडून मी यांना पाठिंबा देतो। असेच आज घाटंजी तालुक्याच्या विकासाच्या सोयीने जे राजकीय नेत्याच्या 70 वर्षाच्या 7 दशकाच्या
नजरेतून सुटलेला हा प्रश्न आमचे मित्र महेशजी पेंदोर व आमचे टिपेश्वर जनआंदोलन समिती यांनी टिपून काढला। तो मुद्दा म्हणजे घाटंजी येथे रेल्वे स्टेशन व्हावं किंवा घाटंजीवरून रेल्वे मार्ग सुरू व्हावा व तो रेल्वे मार्ग हा यवतमाळ घाटंजी ते मराठवाडावरून तेलंगणा आदिलाबाद या रूटने जावा या मागणीकरिता आपण हे आजचं आंदोलन केलं। निश्चितच या आंदोलनाला आज जरी अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला असेल, परंतु भविष्यात हे आंदोलन आम्ही सतत कायम ठेवून कोणत्याही परिस्थितीत घाटंजी येथे रेल्वे आणू हीच भूमिका या ठिकाणी मांडली आणि आम्ही यावर ठाम राहू। आज जे तुम्ही आंदोलन छेडलेलं आहे याच्याबद्दल तुम्ही जे रेल्वेबद्दल बोललेले आहे तर याच्याबद्दल तुमची का प्रतिक्रिया आहे? आज आपण रेल्वे याच्यासाठी आणलं कारण का खूप बेरोजगारी वाढलेली आहे। आज चोऱ्या होऊन राहिल्या भरपूर आणि युवा पिढी जो आहे व्यसनाहीन होऊन राहिला, मटका दारू त्या मार्गे लागून राहिला। त्यामुळे ना आपल्याला विकास हवा, विकासामुळे आहे ना रेल्वे आली तर विकास नक्की होईल। कारण का आवक जावक वाढेल, आवक जावक वाढल्यामुळे आहे ना आपल्या भागात पैसा ॲटोमॅटिक येईल, रोजगार ॲटोमॅटिक येईल, धंदे लागतील। म्हणून त्यामुळे आपल्याला रेल्वे हवीच, कारण रेल्वेमुळेच आपल्याला सामोर आहे ना दिशा मिळेल। ग्रामीण पत्रकार संघटनेचे जे उपाध्यक्ष घाटांजी नीरज भाऊ मन्ने हे सुद्धा आपल्याकडे आत्ता अवेलेबल आहे। तर आपण पण यांना क्वेश्चन विचारू की आज यांनी एवढं मोठं आंदोलन छेडलं तर याच्याबद्दल NGP काय प्रतिक्रिया आहे? सर तुमचं नाव? नीरज मन्ने, टिपेश्वर रेल्वे जन आंदोलन समितीच्या माध्यमातून आज आम्ही भव्य धरणे आंदोलन व लक्षणीय जनसभेचे आयोजन केले। तसेच जनप्रचारार्थ आम्ही इथे रॅली काढलेली आहे। तर त्या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला फक्त जनतेपर्यंत एवढंच आव्हान करायचं आहे, जनतेला एक नम्र आव्हान करायचे आहे की आमच्या या आंदोलनामध्ये तुम्ही एक एक करून जर जुळाले तर या आपल्या घाटंजीच्या विकासासाठी एक म्हणजे मोठा एक प्लॅटफॉर्म मिळेल, अशीच मी सर्व जनतेला विनंती करतो। आणि सर्व जनतेने आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे। यावेळेस भले काही संख्या कमी होती, पण पुढच्या आंदोलनात पूर्ण जनसंख्येने उपस्थित राहावे इतकीच मी विनंती करतो। जनआंदोलन समितीच्या माध्यमातून नक्कीच पोचेल हा आवाज आणि आम्ही लोकप्रतिनिधीपर्यंत ही बाब पोचवलेली आहे आणि ते आवर्जून हा मुद्दा घेतील। आणि हा फक्त या घाटंजीपुरताच सीमित नाही आहे मुद्दा, हा संपूर्ण तेलंगणा मराठवाडा सर्वांनाच फायदा होईल यांनी। आणि संपूर्ण जे काही बेरोजगारी आहे कमीत कमी 25-50। तर न्यूज मराठी 24 बायमधून निलेश कुर्मेकर। देगलूर येथील अब्दुल हमीद स्मारक चौकात परमवीर चक्र विजेता शहीद कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद यांची 93वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी वीर जवानांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। कार्यक्रमात शहीद अब्दुल हमीद यांच्या पराक्रमाची आठवण करून देण्यात आली। 1965च्या भारत पाक युद्धात त्यांनी शत्रूचे अनेक रणगाडे उद्ध्वस्त करत अद्वितीय शौर्य दाखवलं होतं असं मान्यवरांनी सांगितलं। या कामगिरीसाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावणगीरकर यांनी। 1965च्या पाकिस्तान विरोधी युद्धामध्ये अमेरिकेने पाकिस्तानला पॅटंट दिले होते आणि त्या पॅटंटच्या आधारावर त्यांनी भारतावर आक्रमण केलं आणि हे अब्दुल हमीद जे आहे एका छोट्याशा तुकडीसोबत होते, परंतु त्यांनी आपल्या धैर्य दाखवून छोट्याशा तुकडीसोबत ज्यांना एखाद्या आपल्या छोटीशी कारमध्ये त्यांनी त्या 7 टँक त्यांचे ज्यांना बर्बाद केले आणि पाकिस्तानी सैन्याला ते माघार घ्यावी लागली आणि त्यांना पाकिस्तानच्या युद्धामध्ये त्याला हार पत्करावी लागली। आणि असं जे ना अब्दुल हमीद हे म्हणजे आपलं शौर्य दाखवलं। आणि आमचं असं हे आहे की युद्धामध्ये असो किंवा देशप्रेमामध्ये जात धर्म वगैरेचा विचार न करता आपल्या देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपली प्राणाची आहुती दिली आणि हे त्याचे पॅटंट ज्यांना तपास केल्याच्यानंतर त्यांच्या छातीमध्ये ज्यांना गोळ्या झाले आणि त्यांना तिथंच त्यांना शहीद झाले। परंतु त्यांनी ज्यांना आपल्या जीवाची पर्वा केली नाही, पण असे ज्यांना शूर सैन्य जे आहे ते आपल्या भारतामध्ये जे आहेत। आणि आमचं असं हे म्हणणं आहे की देशाचे रक्षण करण्यासाठी म्हणून कोणत्याही प्रकारची ज्यांना
जाती धर्माचं ज्यांना विचार न करता देशाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नौजवानाने प्रत्येक लोकांनी ज्यांना पुढे यायला पाहिजे तर आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी म्हणून आज जे आहे ना ते कॅप्टन अब्दुल हमीद त्यांच्या मृत्यू उपरांत ज्यांना कॅप्टनची हे ज्यांना देण्यात आलेलं आहे. मग आज त्यांचा जन्मदिन आहे म्हणून या ठिकाणी जे आहे ना त्यांच्या कमिटीतर्फे जे आहे आज या ठिकाणी जे आहे ते त्यांचा जन्मदिन साजरा करण्यात येत आहे. सर्वप्रथम आज कंपनी क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद साहेबांच्या जन्मदिनाची मी सर्व देशवासियांना स्मारक समितीच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि तसंच आजच्या ह्या घडीला आम्हाला काही असे म्हणजे हे झालं आहे की आम्ही वारंवार सकाळपासून 2-3 दिवसापासून सतत सी ओ साहेबाला फोन लावत आहोत. आजही आपल्या समोर मी फोन लावलेला आहे सी ओ साहेबाला, सी ओ मॅडमला, की त्यांच्याकडून जे आता आजचा आमचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम नगर परिषद आणि स्मारक समितीच्या वतीनं त्याचं आयोजन केलं जातं. मागच्या 3 दिवसापासून मी सतत त्यांना कॉल करत आहे पण त्यांचा कुठलाही रिस्पॉन्स नाही. मिस कॉल तरी बघून त्यांनी आम्हाला परत कॉल बॅक करावा असं कुठलं होत नाही. आणि ह्याच्याबद्दल एक उदासीनता आहे लोकांमध्ये की एवढं मोठं लोकप्रतिनिधी नाही बरं ठीक आहे अधिकारी नसेल तर लोकप्रतिनिधी आमदार नाही किंवा इथलं हे पण नाही लोकप्रतिनिधींनाही ज्यांना त्याच्याबद्दल माहिती दिलेली आणि हे दरवर्षी आपला ठराविक दिवस आहे 1 जुलैला आपण साजरा करतो हा कार्यक्रम. हे सगळ्यांना माहिती आहे, माहिती नाही अशातली बाब नाही. आणि व्हॉट्सअप फेसबुक त्यांच्या माध्यमातून आमच्याकडून जे आहे ना त्या माध्यमातून आपण त्यांना म्हणजे माहिती दिलेली आहे. पण आता काही लोक कार्यक्रमानिमित्त कुठं बाहेरगावी आहे, ते कामानिमित्त बाहेर गेले आहे. पण माझा जो हे आहे दुःख आहे की जो काही अधिकारी नगर परिषदचे आहे त्यांच्या वतीनं कोणीतरी इथं हजर राहायला पाहिजे, प्रतिनिधी पाहिजे. मॅडम जरी कामात असतील तर प्रतिनिधी इथं हजर राहायला पाहिजे. जसं आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीनं दरवर्षी PI साहेब जरी आले नाही तर सेकंड PI वगैरे कोणीतरी इथं प्रोटोकॉल म्हणून हजर राहतात. तसं नगर परिषदच्या वतीनं यावर्षी जे ना आम्हाला थोडंसं त्याबद्दल एक उदासीनता वाटली की त्यांच्या वतीनं कोणी इथं हजर राहिलं नाही. बाकी आपले युवा नेते विविध पक्षाचे कार्यकर्ते जमा होतात आणि चांगल्या प्रकारे हा दिवस साजरा केला जातो. त्याबद्दल आता कमिटीकडून मी सर्वांचा आभारी आहे. आणि आपणही वेळ दिलात आणि आमच्या कार्यक्रमाला सहकार्य केलं. तुमच्या माध्यमातून हा जो आमचा आजचा जो कार्यक्रम आहे आणि त्याच्याबद्दलचा एक मेसेज की देशाच्या संरक्षणासाठी धर्म जात पंथ ह्याला बाजूला ठेवून देशाची रक्षण करणं गरजेचं आहे. आणि युवा पिढीने आपल्या आजच्या घडीला आपल्यामधले मतभेद आणि जातपात भेदभाव विसरून देशासाठी एकत्र व्हावा, एकोपा वाढवावा आणि देशाचा त्याच्यामध्ये भला होईल या माध्यमातून. कळमनुरी येथील नुरी बाबा यांच्या उर्स उत्सवात हजारो भाविक दाखल होणार असल्यानं आरोग्य सुरक्षेसाठी विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नचिकेत वाढवे आणि अल्ताफ पठाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे निवेदन सादर केले. उत्सवादरम्यान उष्माघात, अपघात किंवा गर्दीमुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन 24 तास ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ आणि तात्पुरते प्राथमिक उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसंच गर्दीच्या ठिकाणी आरोग्य मार्गदर्शक सूचना आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक दर्शवण्याचीही विनंती करण्यात आली. सोशल मीडियावर इस्लाम धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून नाझिया खान यांच्यावर देशभरात FIR दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर आर्णी इथं मुस्लिम समाज बांधवांनी निवेदन सादर केलं. संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनात समाजातील महिला, युवक आणि विविध मान्यवरांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. 103 मुस्लिम महिलांच्या स्वाक्षऱ्यांसह सादर करण्यात आलेल्या निवेदनात धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. शांततापूर्ण पद्धतीनं आर्णी पोलीस ठाण्यात हे निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी विविध राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नितीन कुरमेलकर यांनी. आज हम हमारे आका सरवर दो जहां सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के शान में जो गुस्ताखी की गई, गुस्ताखी करने वाले नाज़िया इलाही खान, इनके द्वारा जो गुस्ताखी की गई और ऐसी गुस्ताखी जो बिल्कुल नाकाबिल बर्दाश्त है, ना हमसे बर्दाश्त की जा सकती, ना मुल्क के किसी मुसलमान से बर्दाश्त की जा सकती. हम इसी निवेदन को लेकर आज यहाँ पर आए और पुलिस स्टेशन में हमने एक निवेदन पेश किया जिसमें यहाँ जितने हाजिर है इन्होंने भी अपनी साइन सिग्नेचर की और इसके अलावा हमारी कौम की औरतें तकरीबन 110 औरतों ने
इस पर निषेध किया और इससे नाराज़ी जताई। हमारी यही गुजारिश है थानेदार साहब से और हुकूमत से कि इस तरह की तमाम घटनाओं पर एक्शन लिया जाए और इसके लिए कड़ा कानून बनाया जाए कि किसी की भी धर्म और किसी के भी मज़हब के बारे में कोई ऐसा वैसा बोल ना सके। इस पर एक मजबूत कानून बनना चाहिए कि आगे चलकर इस तरह की घटनाएं ना हो। नाझिया इलाही खान या विकृत बुद्धीच्या महिलेने प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे। या वक्तव्याच्या निषेधार्थ आर्णी मुस्लिम युवकांकडून आम्ही सर्व लोकांनी आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब यांना आज निवेदन सादर केलेले आहे। भारत देश हा सुफी संत महंतांचा देश आहे। अशा देशात अशा विकृत बुद्धीच्या लोकांना शासनाने थारा देऊ नये, यांच्याबद्दल शासनाने कडक शासन करावे अशी आमची सर्वांची मागणी आहे। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील घोटावडे या ठिकाणी रिंग रोडचं काम चालू आहे। हा रिंग शाळेजवळून जात असल्यामुळे या ठिकाणी ब्रेकर दगड फोडण्यासाठी वापरला जातो। त्याचा कर्कश आवाजामुळे इथल्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अडचण निर्माण होते। या संबंधात ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना याबाबत लेखी माहिती दिली आहे। इथून रिंग रोड जात असून ग्रामस्थांची त्याला कुठल्याही प्रकारची हरकत नाही, परंतु ब्रेकरच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना शिकवणं अवघड जाते। ग्रामस्थांनी याबाबत सकाळी 11 ते 4:30 वाजेपर्यंत ब्रेकर बंद करावा, नंतर शाळा सुटल्यानंतर पुन्हा ब्रेकर चालू करावा अशी मागणी केली आहे। घोटवडे या शाळेमध्ये मी आलेलो आहे की 2 दिवसापूर्वी रिंग रोडचा जो आवाज होतोय, जो ब्रेकर लावले तुम्ही बघा, प्रचंड मोठ्या प्रमाणात आवाज येतोय। आज 610 विद्यार्थी इंग्लिश स्कूल घोटवडे या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात मुलांचं नुकसान होतंय। त्या संदर्भात आपण शासकीय अधिकारी असेल, वरिष्ठ किंवा रिंग रोडचे जे कंपनी आहे नवयुग म्हणून कंपनी त्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आज प्रचंड मोठ्या प्रमाणात मुलांना शिक्षण करताना खूप त्रास होते, म्हणजे त्यांचं लक्ष लागत नाही। मी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे शिक्षण मंत्री असन, शिव असन गजानन पाटील साहेब यांना विनंती करतो, आयुक्त असन सचिंद्र प्रताप सिंग यांना विनंती करतो की तुम्ही बघा ही अवस्था। 710 मुलं आज त्यांचं भवितव्य टांगलेलं लावले। रिंग रोडच्या कंपनीला आम्ही निवेदन दिलंय की तुमचं काम तुम्ही जे ब्रेकरचं आहे ते 11 ते 4 वाजेपर्यंत ब्रेकर बंद ठेवा, परंतु मनमानी कारभार एवढा चाललाय। अक्षरशः 710 जे मुलं इथं शिक्षण घेतात लहान त्यांचं शिक्षणाचं भवितव्य खूप अंधारात आहे। त्या मुलांना मी प्रश्न सुद्धा विचारला, मुलं म्हणतात की आमचं अभ्यासासोबत लक्ष लागत नाही। मुख्याध्यापकांना सुद्धा देशमुख साहेबांना विचारलं, तर शिक्षक सुद्धा आहे। खूप मोठं हे मुलांच्यावर संकट आलेलं आहे। महाराष्ट्र राज्य शासन शिक्षण विभागाला माझी विनंती राहील, तुम्ही जर ब्रेकर थांबवला नाही तर येत्या 4 दिवसात आम्ही लोकशाही पद्धतीने इथं मोठं आंदोलन करणार आहे आणि याचं काम बंद पाडणार आहे। धन्यवाद। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना आमदार आनंद तिडके यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र अधिनियम 2025 याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। नांदेडमध्ये मराठवाड्यातील ज्येष्ठ नागरिकांना कायद्यातील लाभ प्रत्यक्ष मिळत नसल्याची बाब त्यांनी सभागृहात मांडली। तिडके यांनी 65 वर्षावरील पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मानधन, मोफत आरोग्य सेवा, महाराष्ट्र दर्शनासाठी आर्थिक अनुदान, निराधार वृद्धांसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था तसंच स्वतंत्र टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी केली आहे। कायद्याच्या तरतुदींची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करावी असं आवाहनही त्यांनी सरकारला केलं आहे। मुद्द्या संदर्भामध्ये तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला धन्यवाद। नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 मधील लाभ तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ पेक्सोमॅक्स मराठवाडा प्रादेशिक विभाग उत्तर यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यासह संभाजीनगर, जालना व हिंगोली जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्याबाबत वारंवार निवेदने, बैठका तसेच लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 होऊन अंमलात येऊनही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही। अधिनियमानुसार 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 7,000 रुपये मानधन, 5 लाख रुपये मोफत आरोग्य सेवा, दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपये अनुदान,
निर्धारित ज्येष्ठ नागरिकांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था तसेच टोल फ्री तक्रार निवारण हेल्पलाईन उपलब्ध करून देण्याची तरतूद असतानाही मात्र लाभार्थ्यांना या सुविधाचा प्रयत्न लाभ मिळत नाही आहे. ज्येष्ठ नागरिक आर्थिक आरोग्य व सामाजिक अडचणीत सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना अधिनियमातील सर्व लाभ तातडीने उपलब्ध करून देणे प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मी शासनाला आपल्या मार्फत अध्यक्ष महोदय मी विनंती करतो. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची 113वी जयंती अमरावती इथं उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसंच त्यांच्या कृषी आणि विकास क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. कार्यक्रमात 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा वृक्ष आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला बंजारा समाजातील नागरिक, महिला भगिनी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. माहूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्यांसाठी आनंद तुपदाळे पाटील यांचं उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीनं वितरित करावं, तसंच सौर ऊर्जा आणि पाणी पुरवठा योजनांमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी करावी अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्यात. शासनाकडून यापूर्वी आश्वासनं मिळूनही मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. या उपोषणात रेणुका दास बेलखेडे, प्रेमिला जाधव, रेणुकाबाई वाटोळकर यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. हे 4थं उपोषण आहे आणि आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. या अगोदर सुद्धा बरेच वेळा आमच्या माहूर नगर पंचायत पुढे आंदोलनं झाली. जिल्हाधिकार्यालयासमोर सुद्धा आम्ही आमरण उपोषण केलं, पण आम्हाला फक्त लेखी स्वरूपामध्ये आश्वासनच भेटले. आणि माहूर शहरातील लाभार्थ्यांच्या घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जोपर्यंत पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या उपोषण स्थळापासून आमरण उपोषणापासून आम्ही माघार घेणार नाही. आणि 24 तारखेला आम्ही जे आमच्या विधान भवनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला. विशेषतः दुर्गम भागातील गावांमध्ये 24 तासांपर्यंत वीज पुरवठा बंद राहत असल्यानं शेतकरी, विद्यार्थी, लघु उद्योजक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय असं नमूद करण्यात आलं. तक्रारी करूनही महावितरणकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. तसंच मान्सूनपूर्व बैठकीला संबंधित अधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी आणि मतदारसंघातील गावांना अखंड वीज पुरवठा मिळावा अशी मागणी विधान भवनात करण्यात आली. धन्यवाद. मला औचित्याच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल. अध्यक्ष महोदय, माझा विषय आहे ऊर्जा विभाग किंवा महावितरण विभागाशी संबंधित आहे. उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावामध्ये खंडित झालेला विद्युत पुरवठा 24 तास ह्या ठिकाणी पुरवत होत नाही. अध्यक्ष महोदय, माझ्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये पेनगंगा अभयारण्य आहे, बंदी भाग आहे, जिथं की संपूर्ण जंगल भाग असतोय. भवानी, वालतूर, कोर्टा, डोंगरगाव, जेवली, दराटी, सोंदाबी, गाडी, बोरी, थेरडी असो, ही दगडथर असो का अन्य गावे असो, त्या ठिकाणी वाघ, बिबक, अस्वल, हिंस्त्र प्राणी असतात. महोदय, मागील 22/2/2026 रोजी माननीय सरपंच उत्तमराव खराटे यांच्यावर अस्वलाचा हल्ला झाला होता, प्राणघातक हल्ला झाला होता, त्याच्यातून ते बचावले. एवढंच नव्हे तर 16/6/2026ला शिवाजी खराटेवर सुद्धा हल्ला झाला. अध्यक्ष महोदय, बंदी भागामध्ये 24 तास त्या ठिकाणी लाईन राहत नाही, विद्युत राहत नाही. वास्तविक पाहता अनेक नागरिक असो किंवा आम्ही लोकप्रतिनिधी असो तर अधिकाऱ्यांना फोन केला तर उचलत सुद्धा नाहीत, प्रत्युत्तर सुद्धा देत नाहीत आणि 24 तास त्या ठिकाणी लाईन बंद असते. अध्यक्ष महोदय, या ढिसाळलेल्या कारभाराला कार्यकारी अभियंत्याला जबाबदार धरण्यात. कारण अध्यक्ष महोदय, 15 जून 2026 रोजी आम्ही नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन 2026ची मान्सूनपूर्व बैठक घेतली. त्या बैठकीला कार्यकारी अभियंता नाही, उपविभागीय अभियंता नाही, कनिष्ठ अभियंता नाही, या विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नाही. वास्तविक पाहता त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाहीत. म्हणून या ढिसाळलेल्या कारभाराला जबाबदार धरून कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी.
त्याचबरोबर अनेक गावामध्ये स्मार्ट मीटर बसवत आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय, पण बिल त्या ठिकाणी दुप्पट तिप्पट चारपट येत आहे. माझी विनंती आहे की ज्यांचे मीटर चांगले आहेत त्यांचे मीटर बदलण्यात येऊ नये आणि ज्यांचे मीटर काही खराब असतील तर त्यांचे बदलण्यात काही हरकत नाही. माझी विनंती आहे की आग्रहास्तव मीटर बदलण्यात येऊ नये. मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.